नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा निजामांच्या राजवटीत होता। त्यावेळी उच्च शिक्षणासाठी इथल्या विद्यार्थ्यांना हैदराबादला जावे लागत असे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील तत्कालीन उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी स्वतः सुशिक्षित असूनही इथल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ किंवा महाविद्यालय असावे असा विचार कधीच केला नाही। मराठवाड्यातील कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजातील मुलांचा त्रास बाबासाहेबांनी ओळखला। आपल्या कुटुंबासोबत राहून हक्काचे शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। खरं तर जर एखाद्या उच्चवर्णीय पुढाऱ्याने आधी पुढाकार घेतला असता तर कदाचित आज त्यांचे नाव विद्यापीठाला असते। पण ही ऐतिहासिक जबाबदारी फक्त बाबासाहेबांनीच पेलली। बाबासाहेबांनी शिक्षणाची दारे उघडली तरीही विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेला जड गेले। बहुजन समाजाच्या तीव्र आंदोलनानंतर आणि रक्ताच्या बलिदानानंतर सरकारला नमन घ्यावं लागलं। मात्र तिथेही राजकारण झाले आणि केवळ नामविस्तार करून लोकांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न झाला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही ओळख घराघरात पोचली आहे। या लढ्यात ज्यांनी बलिदान दिले, संघर्ष केला, त्या सर्वांना मानाचा मुजरा। भविष्यात त्या विद्यापीठाचा गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असाच व्हावा यासाठी आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी पुन्हा एकदा वैचारिक प्रयत्न करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल। 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार केले।